बाबा आणि मॅडम मधला वाद सुद्धा संपेल. थोडा वेळ जाऊ दे. माझी खात्री आहे सगळं ठीक होईल. खुळी आशा आहे हो तुमची, बाकी काय नाही. नुसती आशा नाहीये, मी प्रयत्न करेन. मॅडम आणि बाबांमधला ताण कमी व्हावा म्हणून आता मीच प्रयत्न करणार आहे. माझं ठरलंय. हे कसं काय जमतंय तुम्हाला मला कळत नाही बघा. मला आयुष्यच जमत नाही असं माहिती आहे काय. एखादा प्रॉब्लेम आला का नाही मी त्याच्यातच गुरफटून राहतो. डोसक्याची नुसती ताण 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 ताशा वाजायला लागते ना, माझ्या डोसक्याची शीर उठत्या का नाही. तुम्ही मात्र ते सगळं सोडून त्याच्या पुढे जाऊन त्यातनं मार्ग कसं काढता येईल याचा विचार कसं काय करताय तुमचं तुम्हाला माहिती. डोसका असं थंडगार बर्फ ठेवल्याने जमाय पाहिजे हवा. समजा असं जर एकमेकांचा एखादा गुण घेता आला असतं तर आम्ही तुमच्याकडनं योच गुण घेतला असता वर्ग आहे. असं काही नाही, तुमच्यात पण खूप चांगले गुण आहेत. आता बघा, फॅक्टरी मधले प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करता तसे मी घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. हाच फरक आहे फक्त. तुम्ही जसं तिथे वागता ना, जसं तिथे विचार करता तसं जर इथे केलात ना सगळं ठीक होईल बघा. कारण माझा नवरा गुणी आहे, मला माहिती. आता झालं गेलं सगळं विसरून जा. तुम्हाला एक आयडिया सांगू का? आपण ना माणसांचं सुद्धा बॅलन्स शीट मांडायचं. म्हणजे आता बाबा मॅडमशी भांडले, चुकीचं बोलले, त्यांना रागराग केला, हे त्यांची चूकच होती. हे झालं त्यांचं डेबिट. पण आपण घरी आल्यानंतर आपलं स्वागत करण्यासाठी त्यांनी एवढं प्लॅनिंग केलं, सेलिब्रेशन केलं, सजावट केली, हे झालं त्यांचं क्रेडिट. ते सगळे झालंच की हो. म्हणता तर आलतो की नाही मी खाली त्या कार्यक्रमाला. आलतो का नाही तुम्ही सांगा. नंतर काय झालं, बोंबाबोंब करून ठेवली की नाही त्या माणसानं. ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं गोड असं म्हणतात का नाही. पण ज्याचा शेवट कडू त्याचं बोंबलाला सगळंच कडू होते. मग फक्त कडूच डोसक्यात राहते मग कडूच होते सगळं. बघा आता तुम्ही परत तिकडेच चाललाय. जाऊ दे, आपण त्या विषयावर बोलायलाच नको. आराम करा जरा, खूप दगदग झाली तुमची. माझी एकटीची आपली. चला झोपूया. आता अशी झोप लागणार नाही. आई साहेबांसंग बोलून येतो जरा. अक्षरा तुझी लग्नाची बायको आहे. ही बाई कोण आहे? ही कुणी नाही माझी. माझी बायको सोड, या घरची नोकर व्हायची लायकी नाही हिची. या दोघांची गाठ परमेश्वरानं बांधली आहे आणि भुवनेश्वरी या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं तुझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. अंधारात का बसलाय हो? आई साहेब अंधारात का बसलाय? काही नाही, कधी कधी उघड्या डोळ्यांना अंधारच बरा वाटतोय बघा. जाऊ दे. एवढं मनाला लावून घेता. हा जाऊ दे, विसरून जाऊ. आता माझ्यापेक्षा जास्त तर तुम्हाला माहित आहे तो माणूस कसा आहे ते, का नाही. आतापर्यंत आयुष्यावर सुसतच आलायचा. आता कुठे आता त्रास करून घेता अजून त्याच्यासाठी. धोंड्यावर आपलं डोसकं बडवल्याने आहे ते काम, आहे का नाही. बघितलं नव, फडा 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 डंगात मिरच्या कुठल्याने बोलतोय माणूस. त्याला काय आहे का जिभेला हाड, तोंडावर ताबा आहे का त्याच्या. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? हा अगदी सोडा. बघा देवानं 2 कान दिलेत का नाही आपल्याला. त्या माणसाचं बोलणं एका कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. तुम्हाला काय वाटतं इतकी वर्ष आम्ही काय करत आलोय? हेच तर करत आलोय. नाही मनावर घेतलं आम्ही त्यांचं बोलणं. सगळं सहन केलं अधिपती फक्त तुमच्यासाठी. लहान होता तुम्ही, तुमचा लळा लागला आम्हाला, तुमची काळजी वाटायला लागली. असं वाटायचं की या अशा माणसाच्या संस्कारात तुम्ही कसे काही लहानाचे मोठे होणार. आज पण तीच काळजी वाटत्या. आणि आम्ही पण जरा जपून बोलायला पाहिजे होतं. चुकलंच आमचं, नाही जमलं आम्हाला. काय तर उगाच बोलणं. नाही अधिपती, चुकलं, ते बी चुकलं. आणि मनावर दगड ठेवून का होईना पण आम्ही तुम्हाला घराबाहेर पाठवलं, ते बी चुकलं. अगदी तुम्हाला वाऱ्यावर सोडल्यावानी झालं होतं. हो असलं काय तर बोलू नका बरं का. आईचा पाया पडतो मी तुमच्या. तुम्ही जे काय केलं ते आमच्या भल्यासाठीच केलं की. हेतू चांगलाच होता तुमचा. आणि आई अशीच असते ना, गरज पडली तर स्वतःची सगळी माया बाजूला ठेवून, काळजावर दगड ठेवून का होईना पण पोरग्याला कठीण परीक्षा द्यायला बाहेर पाठवणार, त्याला खंबीर बनवणार.
तेच तुम्ही केलंय आणि तुमचा हक्क आहेच आमच्यावर. तुम्ही काय वाटेल ते आम्हाला सांगू शकताय आणि बोलू शकताय. केवढा विश्वास आहे हो तुमचा आमच्यावर. पण मोठ्या मालकांना आमच्याबद्दल काहीतरी वेगळंच वाटतंय. हे बघा, त्यासनी काय वाटायचं ती वाटू दे. त्यासनी काय वाटते ती जग जाहीर आहे हो. सोडा की. पण तुमच्या मायेवर ह्या घरात जर कोणी शंका घेतली की नाही तर ती मला खपणार नाही बघा. मी तुम्हाला फोनवर काय बोललो होतो, मी बाहेर होतो तेव्हा काय बोललो होतो आठवावर? तुमच्याने आमच्यामध्ये कोणच येऊ शकत, आमचा बाप येऊ शकत नाही, तो खरंच येणार नाही. बघा तुम्ही, ह्या घरातलं तुमचं जे स्थान आहे ना आई साहेब, कोणी घेऊ शकत नाही हो. त्या माणसाचं टेन्शन घेऊन तुम्ही कशाला जागत बसताय? मला माहितीच होतं आणि तुम्ही टेन्शन मध्ये बसलेला असणार म्हणताना गडबडीनं आलो इकडं. आमचं लेकरू मोठं झालं. लहान होता तेव्हा असे रुसून बसायचा एखाद्या कोपऱ्यात आणि मग आम्ही तुमची समजूत काढायचो. आणि आता तुम्ही आमची समजूत काढायला आला. खरंच मोठं झालं आमचं लेकरू. आणि या 10 दिवसानंतर तर आणखीनच समंजस झाले. संसार सुरू झाला आहे. पण आता लवकरच हे लेकरू आईच्या पंखाखालनं भुरकन उडून जाणार. उडून कशाला जाते? काहीतरी बोलू नका. तुमच्या आशीर्वादाची गरज आम्हाला शेवटपर्यंत पडणार. तेवढा राहू द्या पाठीशी. आमचा आशीर्वाद हायच किंवा तुमच्या पाठीशी. तुम्ही कुठेही जा, आमचा हात कायम तुमच्या डोक्यावर असणार. बरं जावं आता, काही टेन्शन घेऊ नका आमचं. तुमची पण लई दगदग झाल्या गेल्या 10 दिवसात. जावा आणि आराम करा जरा. आराम करा. काय झालं? शेम टू शेम हेच वाक्य बोलले आता मास्तरीन बाई बी आम्हासनी. मी म्हणलं नाही तुम्हासनी, तुम्ही दोघी ना काय काय गोष्टीत एवढ्या सारख्या वाटताय का नाही मला. दोघी बी समंजस, दोघी बी वेळ पडली तर धोरणी, दोघी बी हुशार, दोघी बी एकदम कंट्रोलमध्ये ठेवणार स्वतःला बी आणि आजूबाजूच्या परिस्थितीला बी आणि माणसाच. कसं हो असं? माझं नशीब बघ, एका बाजूला तुम्ही एका बाजूला मास्तरीन बाई. मला असं कवा वाटतंय आम्ही असं एकदम शेप हँड मध्ये. जावा आता आराम करा. ऐका आमच्या दोघींचं बी ऐका. जावा जावा आता हॅपी हॅपी हॅपी. आज आमच्या बरोबरीने त्यांचं नाव घेतलं जात आहे. पुढं काय सांगावं, फक्त त्यांचंच नाव राहील. बाबा, तुम्ही असं बोलायला नको होतं. अक्षरा, ती काय वागली तू बघितलंस ना. प्रत्येक वेळेला मुद्दाम करते ग ती. तिने हे 10 दिवस तुम्हाला जे बाहेर पाठवलं ना ते सुद्धा तुला त्रास द्यायला. तुला पाण्यात बघते ती. आणि तुम्ही यशस्वी होऊन आलात ना. तिला हवं होतं ते झालं नाही म्हणून चिडली ती. आणि तिचं मन इतकं मोठं नाहीये अक्षरा की एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली पण ती चांगली आहे तर तिचा स्वीकार करावा. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही असं अचानक चिडून सगळ्यांसमोर बोलायला नको होतं. हे कसा चिडणार नाही सांग. तिने मुद्दाम अवॉइड केलं ना तुझ्याबद्दल बोलणं. एक शब्द एक वाक्य जरी बोलली असते ना तरी मी शांत राहिलो असतो. ठीक आहे, झालं ते झालं. फक्त एक स्त्री म्हणून मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याशी असं बोलायला नको होतं. थोडी तरी मर्यादा ठेवून बोलायला हवं होतं बाबा. माझा मूळ स्वभाव असा नाहीये बाळा. मी काय करू सांग. ती बाई माझ्या डोळ्यासमोर आली की माझ्या डोक्यात तिडीक जाते. बाबा बरोबर आहे, पण आपलं मागेही बोलणं झालं होतं ना. आपलं ठरलं होतं ना मॅडमशी चांगलं वागायचं. तुम्ही जर असे चिडत राहिला, तुमच्या वागणुकीत काहीच बदल केला नाही तर अधिपतींचा तुमच्यावरचा राग वाढतच जाईल ना. काय मत होईल त्यांचं तुमच्याविषयी? आणि मागे किती चांगले वागत होता तुम्ही मॅडमशी. जमत होतं ना तुम्हाला. मग आता असं का करताय बाबा? जरा शांत व्हा ना प्लीज. शांत आहे बाळा मी. प्रयत्न करेन. ती बाई माझ्या समोर नसेल ना तेव्हा मी शांतच असतो. बरं ते जाऊ देत. या सगळ्या गडबडीत तुम्हाला सांगायचंच राहून गेलं बाबा. तुम्ही आमचं जे स्वागत केलं ना ते आम्हाला खरंच खूप आवडलं. बाळा मी पण या गोंधळात तुला विचारायचं विसरलो. कसे होते मागचे 10 दिवस? काय अनुभव होता? खूप त्रास झाला ना? अहो अजिबातच नाही. आम्हाला काहीच त्रास नाही झाला बाबा.
मी खरं सांगू, आम्ही एकमेकांबरोबर हे 10 दिवस मस्त मजेत घालवले. उलट मला एक वेगळेच अधिपती बघायला मिळाले. मी असं त्यांना कधीच बघितलं नाहीये. कारण कुठलाही निर्णय घेताना, कुठलीही गोष्ट करताना आता कोणाला विचारायचं हा जो प्रश्न इथे पडतो तो तिकडे पडतच नव्हता. कारण मॅडमच नव्हत्या ना तिथे. तुम्ही बघायला हवं होतं त्यांना. आम्हाला दोघांना आमचं असं एक स्वतंत्र आयुष्य जगायला मिळालं. खरंय, तू जाताना मला हेच म्हणाली होतीस. आणि तसंच झालं बघा. सुरुवातीला आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं, असं वाटत होतं की 10 दिवस कसे संपतील, काय होईल. आणि आता संपल्यावर असं वाटतं की अरे लवकर संपले. पण बाबा, तुम्ही जे स्वागत केलं ना त्याबद्दल थँक्यू. खरंच थँक्यू काय म्हणतेस? अरे तुमच्यामुळे मला हे सगळं करता आलं. तुम्ही जिंकून आलात ना. अक्षरा, कुस्ती जिंकल्यानंतर तुम्हाला भुवनेश्वरी म्हणत होते ना आता घरी चला, त्यावेळेला तुम्ही दोघेही ठामपणे नाही म्हणालात. खूप छान केलं. कारण त्यावेळेला तुम्ही जिंकून नाही, तुम्ही हारून आला असता आणि हिने खूप आईपणाचा आव आणला असता, पण पुढे तुम्हाला खूप ऐकवलं असतं. आता तिचं तेच झालंय. तिला जे हवं होतं ते घडलं नाही ना, त्यामुळे तिने मिठाचा खडा टाकला. बरोबर बाबा, सॉरी, पण सुरुवात मात्र तुमच्यापासूनच झाली. बाळा, मी बोललो, पण मी कशामुळे बोललो? तिच्यामुळे बोललो ना. ती तसं वागली. जाऊ दे बाबा, जाऊ दे. आपण हा विषय इथेच थांबवू. नाही अक्षरा, तुझं म्हणणं बरोबर आहे. आय एम सॉरी. मला माझ्या रागावरती ताबा मिळवायला हवा. काही झालं तरी मला शांत राहायला हवं. मी प्रयत्न करेन. माझा काय हेतू होता सर, की तुमचं छान स्वागत करावं. 10 दिवस तुम्ही एवढे कष्टात काढलेत, तुम्ही ते सगळं विसरावं असं काहीतरी करावं. त्यासाठी प्रयत्न केला गे मी. काहीतरी भलतच होऊन बसला. मला दुसरं काही नकोय बाळा. तुम्ही सुखी राहावं, तुमचा संसार छान व्हावा, तुम्ही आनंदात असावं एवढंच हवंय मला. हो बाबा, मी आनंदातच होत. कधीच नव्हतं एवढे आनंदात होता. बाळा, असेच आनंदात राहा, छान संसार करा, तुमचा संसार फुलू दे. गॉड ब्लेस यू. आता आराम करा बाबा. तुम्हाला काही हवंय, काय आणून देऊ? नाही बाळा, काही नको मला. आराम करा. चारू, बघतेस ना, खूप मोठं दिव्य पार पाडून मुलं घरी आली आहेत. त्यांच्या आनंदासाठी हे सगळं कार्यक्रम वगैरे ठरवलं होतं मी. आणखी खेळ खेळायचे होते, पण भुवनेश्वरीनं गालबोट लावायचं होतं ते लावलंच. आता मुलांसाठी आणखी काहीतरी करायला हवं. एक 4 दिवस त्यांना फिरायला कुठेतरी बाहेर पाठवू का? बरोबर आहे ना चारू? 10 दिवस खूप कष्टात काढलेत मुलांनी. आता त्यांना 4 दिवस फिरायला पाठवतो. अरे कुणीकडे गेला मास्तर? काय कुठं काय झालं? बाबांशी बोलायला गेले होते. म्हणजे पालत्या गड्यावर पाणी घालायला गेलता म्हणा की. मॅडम कशा आहेत? ठीक होत्या? नाही, ठीक नव्हत्या. मी गेलो तेव्हा. मग नंतर बोलल्या, जरा मन मोकळं केलं त्यांनी. मग त्यासनी बरं वाटलं, मला बी बरं वाटलं, मी बी रिलॅक्स झालो. गुड. पण जाऊ दे, तुम्ही तर म्हणलाय आता काय झालेल्या गोष्टीवर बोलायला नको. बरोबर. मग कशाबद्दल बोलायचं आपण? कशाबद्दल बोलायचं हे तुम्हाला सांगतो. ह्या जगातल्या 2 महान व्यक्तींविषयी बोलायचं का मास्तरीन? बसा, विराजमान व्हा. म्हणजे आपल्या दोघांविषयी. आपल्याबद्दल काय बोलण्यासारखं? हो, लय काय काय. भूतकाळातला आहे, वर्तमान काळातला आहे, भविष्य काळातला आहे. तुम्ही सांगा कुठल्या काळातलं बोलायचं? भविष्य काळाविषयी बोलूया काय? भविष्य सांगणार, भविष्य सांगणार. बोल मुली, काय जाणून घ्यायचंय? तू काम करते शाळेमध्ये, मी काम करतो फॅक्टरीमध्ये. आपण दोघांनी मिळून एक काहीतरी नवीन बिझनेस सुरू करूया असं मला लय वाटते. माहिती काय, लई फॅक्टरी काढायचे, लई मोठी मोठी बिझनेस चालू करून द्यायचे. निदान एक 10-12 तरी बिझनेस नवीन चालू करून द्यायचे. म्हणजे आपल्या प्रत्येक पोराला एक एक सांभाळायला होते. 10-12 बिझनेस? हा, मग ते घराचं गोकुळ करायला नकोय. काय अधिपती? तरीन बाई,
थांबा की एक सांगू काय काय? आय लव्ह यू. असं बघायलाय आज असं अचानक म्हटलं. मग आमचं प्रेम आहे ठीक आहे होलशेर मध्ये आहे. काय प्रॉब्लेम आहे? माझं पण काय प्रेम आहे. ठीक आहे होलसेल मध्ये. मला एक सांगा, तुम्ही का प्रेम करता माझ्यावर? आता एक कारण असतं तर सांगितलं असतं. एक तरी सांगा. असं आहे काय? पहिली गोष्ट म्हणजे तुमचा स्वभाव. तुम्ही एवढ्या समंजस आहे, एवढ्या समजूतदार. काय कसं काय जमते? कवा स्वतःचा विचार करत नाही. बरं घरच्यांचा तर सोडाच, बाहेरच्यांचा बी विचार करताय तुम्ही. सगळी जण कशी गुन्ह्या गोविंदानं राहतील, सगळ्यांचं सगळं कसं चांगलं असेल एवढाच विचार आहे की नाही? हेच प्रयत्न तुमचा कायम. करायला नको मी विचार. हे घर म्हणजे नुसतं घर नाही आहे माझ्यासाठी, मंदिर आहे. आमच्यासाठी बी हे घर म्हणजे मंदिरच आहे. पण तुम्ही जेव्हापासून आमच्या आयुष्यात आलाय ग नाही, मंदिराचा स्वर्गच झाला हो. आता ज्याला माझं प्रॉमिस आहे बरं काय, हा सोडायचं नाही असं मध्ये. मी सोडणार नाही तुम्हाला कधीच. हा जीव गेला तरी. काय प्रॉमिस आहे का धमकी? आणि जरी जीव गेला तरी पुढचा जन्म हाईच. वडाला काय एवढ्या फेऱ्या काय फुकट मारल्या तुम्ही दोघांनी. आई शपथ तुम्हाला सांगा, मला स्वप्नात बी असं वाटलं नव्हतं की तुमच्यासारखी एवढी शिकली सवरलेली एखादी मास्तरीन बाई माझी बायको होईल. खरंच मला तरी कुठे वाटलं होतं एका कमी शिकलेल्या मुलाबरोबर माझं लग्न होईल. जगातल्या कुठल्याही ज्योतिषानं मला सांगितलं असतं ना तर मी वेड्यात काढलं असतं त्याला. शेवटी जे व्हायचं ते होतंय. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुम्हाला सांगू, मला आता असं वाटतं की शिक्षणाचा आणि माणसाच्या चारित्र्याचा, त्याच्या वागण्या बोलण्याचा काहीच संबंध नसतो. शिक्षण गरजेचं आहेच, बुद्धीला शिक्षणाची जोड पाहिजेच. पण एखाद्याकडे शिक्षण नाहीये म्हणून त्याला जज करणं ही खूप मोठी चूक आहे. आणि तीच चूक मी तुमच्या बाबतीत केली. पण मग मला तुम्ही कळू लागलात, मी ओळखू लागले तुम्हाला, आणि मग प्रेमातच पडले. मला कळलंही नाही. मला विश्वास होता कवा ना कवा तुम्ही आमच्या प्रेमात पडणार. पण आवाज नाही काय हे नातं तुमच्यावर लादायचं नव्हतं बरं काय. खरं सांग काय कवा कवा भीती वाटायची. असं नाही काय आम्ही कवाच आवडणार नाही बहुतेक, मी काय आमच्या प्रेमात कवाच पडणार नाही बहुतेक असं वाटायचं कवा कवा. खूप कठीण आहे हो तुमच्या प्रेमात न पडणं. ताई, ताई बरी आहेस ना? आम्हाला काय धाड भरल्या? अगं नाही तसं नाही, म्हणजे काल एवढं समजा घडलं, मोठे मालक तुला लई बोलले म्हणून विचारलं. असल्या गोष्टी आम्ही धरून बसत नाही. तेच ताई, अगं तू धरून बसत नाहीस पर समोरची माणसं तर धरून बसतात की. ताई अगं मला वाटलं का तू काहीतरी बोलशील, पण तू काय बी बोलली नाहीस बघ ताई. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घ्यायला अधिपती आणि मोठे मालक हे दोघं बी त्या सुनबाईच्या कह्यात चालले, आणि दोघं बी तिचंच ऐकतात ग. हळूहळू या घराचा कारभार तिनं हातात घेऊन ये म्हणजे झालं. काय काळजी करू नकस, आम्ही आहोत ना. आतापर्यंत या घरचा सगळा कारभार आम्हीच बघत आलोय एकटीनं. इथून पुढं बी असंच होणार. फॅक्टरीचा सगळा कारभार आम्ही अधिपतींवर सोपवला होता. त्यातनं लक्ष काढून घेतलं होतं. वाटलं होतं अधिपती सगळं सांभाळतील.
पण आत्ताची परिस्थिती बघता अधिपतींचं कामात लक्ष लागल असं काही आम्हाला वाटत नाही. त्यामुळं फॅक्टरीचा सगळा कारभार आम्ही आमच्या हातात घेणार पहिल्यासारखं. एक नंबर काम केलंस बघ ताई तू. आता ताई तुला का नाही नानीला बी बोळा लावायला लागल बघ. ती मास्तरडी का नाही सुई एवढं भोग जरी मिळालं का नाही तिला तर ती त्याचं भगदाड करल. तिच्या हाताला काय बी लागलं नाही पाहिजे ताई, नाहीतर का नाही ती तुझं राहणं मुश्किल करून टाकल ग. दुर्गे, तोंड उघडल्यानंतर काहीतरी वाटेल ते बोलत बसायचं. जा इकडनं. ताई अगं ते जा म्हणलं नवा. वय बोला गोसावी, एवढा सकाळ सकाळ फोन केला? माफ करा सरकार, तुम्हाला फोन करणारच नव्हतो, पण अधिपती सरकारशी काही बोलणंच झालेलं नाही 10 दिवसात. त्यांचा फोनच लागत नाहीये. मॅडम, खूप कामं पेंडिंग आहेत, खूप डिसिजन्स पेंडिंग आहेत, म्हणून म्हटलं तुमच्याशीच एकदा. हो गोसावी, जरा धीर धरा. हे सगळं फोनवर आम्हाला सांगू नका. येऊन प्रत्यक्ष भेटा आणि आम्हाला काय तो अपडेट द्या. सगळ्या गोष्टी आम्हाला पण माहित नाहीत आणि अधिपती पण कालच घरला परत आलेत. या समोरासमोर बसून काय ते बोलू. ओके मॅडम.